खारघरमध्ये पावपरासी परेड आयोजित पाळीव श्वानांच्या स्पर्धांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी तब्बल 120 पेक्षा जास्त श्वानांनी यात आपला सहभाग नोंदवला होता। यावेळी बॉलिवूडच्या गाण्यांवर श्वान थिरकताना दिसले होते। यावेळी फिरकत असलेल्या श्वानांना उपस्थितांनी टाळ्यांचा प्रतिसाद देऊन कार्यक्रमामध्ये रंगत आणली। आयोजकांनी सांगितलं की हे आमचं तिसरं वर्ष असून पहिल्या वर्षी केवळ 20 श्वानांनी सहभाग नोंदवला, तर दुसऱ्या वर्षी 40 आणि यावर्षी थेट 120 पेक्षा जास्त श्वानांचा सहभाग या कार्यक्रमाला लाभलेला आहे। प्रत्येक वेळी असा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता या कार्यक्रमांमध्ये वेगळ्या प्रकारचं नियोजन करण्याची संधी आम्हाला मिळाली। तर पाळीव प्राण्यांना घरामध्ये किंवा रस्त्यावर फिरताना आपण पाहतोच, मात्र यावेळेला त्यांना रंगमंचावर थिरकताना पाहायला मिळाल्याचा आनंद यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। तर स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या श्वानाच्या मालकांनी यावेळेला अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन हे करत श्वानांना बाहेर काढून त्यांना वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून सादरीकरण करण्यामध्ये आहेत। पण मात्र अशा स्पर्धेमुळे आम्हाला उत्तेजना मिळते, समाधान मिळतं आणि आनंद मिळतो, अशा प्रकारची सद्भावना व्यक्त केली आहे। असे कार्यक्रम खारघरमध्येच नव्हे तर इतर सगळ्या ठिकाणी व्हावेत, जेणेकरून पाळीव प्राण्यांना मिळणाऱ्या प्रमाणे नागरिकांना जसं समाधान मिळतं तसंच तो पाळीव प्राण्यांना आनंद मिळेल। या स्पर्धेमध्ये विविध जातीचे लॅब्राडोर्स, गोल्डन रिट्रीव्हर्स, पॅकेडरी, सिज्जूज, नासा, ब्रिटिश लॅब्राडोर, डॉबरमॅन यासह इतर जातीच्या श्वानांनी यामध्ये सहभाग नोंदवल्याचं यावेळी पाहायला मिळालं। परीक्षकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आपण जितकं प्रेम आपल्या घरातल्या मुलांवर करतो तितकंच प्रेम आपण मुक्या जनावरांवर केलं पाहिजे, त्यांना माया दिली पाहिजे, त्यांना जवळ केलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या स्पर्धेमधून एक प्रकारचं मुलांवर प्रेम करायला मिळाल्याचा आनंद मिळत असतो, अशा प्रकारची भावना काही परीक्षकांनी व्यक्त केली आहे।